नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होत आहे रिक्षामधनं, कारण की गाइस आज आम्ही चाललेलो आहे सिल्लोडला म्हसोबा महाराजाच्या जत्रेसाठी। तर चला, मम्मी पप्पा भैया आणि मी। तर मागं सामान वगैरे ठेवलेलं आहे गाइस। तर गाइस शॉपमध्ये थांबलो होतो, जार वगैरे ठेवलेले, आता निघूया आपण डायरेक्ट। आणि गाइस तिथं आहे ना म्हसोबा महाराजाची जत्रा आहे, तर तिथं 12 गाड्या वळण्याचा पण कार्यक्रम असतो। तर चला मी तुम्हाला दाखवतो। तर गाइस आपल्या ट्रिपला स्टार्टिंग झालेली आहे, आपण चाललेलो आहे सिल्लोडला, जे की 60 किलोमीटर दूर आहे। आणि मम्मीचं खाणं चालू झालेलं आहे इथं। तर याच्यामध्ये मटकी आहे आणि पॉपकॉर्न सारखे गाइस, जे काहीतरी मक्का पोहे। तर गाइस आता आपण पोहोचलेलो आहे सिल्लोडमध्ये आणि इथं घेतलेले गाइस आईस्क्रीम खाण्यासाठी। खूप जास्त गरमी आहे, बघू शकता तुम्ही। गाइस पोहोचलेलो आहे आता आपण मामाच्या घरी। तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो। सिद्धी पण आलेली इथं। अगं हे मोठ्या पोरांना काही खाल्लं नव्हतं, त्याचं तोंड आलं, ते काय म्हणे येतं त्याला इथून तिथून पी रे भाऊ भाऊ काय मग इथं आलं म्हणे गाडी जवळ घे, मग त्याला तर गाइस आता आपण चाललेलो आहे म्हसोबाच्या मंदिराकडं, जे की जत्रा इथंच आहे। हे बघा, हे इथं म्हसोबाचं मंदिर आहे गाइस, सिल्लोडचं देवस्थान। तर मम्मी मी पप्पा। तर गाइस हे जे इथे 12 गाड्याचा प्रसाद ठेवलेला आहे, इथं ना 12 गाड्या गेलेल्या आहे गाइस पुढं। तर तुम्हाला दाखवून मी, थोडंसं लेट झालो काही आज आपण। खूप जास्त ऊन आहे, त्यामुळे मी व्हाईट टी शर्ट घातलेलं एकदम, म्हणजे जास्त ऊन नाही लागावं म्हणून। तर गाइस 12 गाड्या म्हणजे 12 बैलगाड्या लावलेल्या असतात आणि ते वडावं लागतं गाइस आपल्याला एक एक करून। ते नवस असतं, जर आपल्याला काही काम पूर्ण करायचं आहे तर त्यामुळे ते नवस करत असतात। तर गाइस आपण थोडंसं लेट झालं, त्यामुळं दादाचे त्यांचे ना 12 गाड्याचा कार्यक्रम झालेला आहे आता। म्हणजे काही नाही, 12 गाडीचं ते हुक जे आहे ना त्यांना लावतात आणि ते वडतात। तर 3 जणांचं नवस होता गाइस, माझ्या छोट्या मामाचा, दादाचा। तर गाइस ते घ्यावं लागतं असं, आणि या तिघांचा होता गाइस, तुम्हाला दाखवून देतो मी। तर गाइस पुन्हा आम्ही आलेलो आहे, पहिले आमचं दर्शन नव्हतं झालं, तर चला तुम्हाला पण दर्शन करवतो। आणि गाइस मी छोटे छोटे लेकर घेऊन आलेलो आहे, आजी दादा, माझ्या मावशीचे दोन्ही मुलं, दादा आणि आजी दादा आलेले गाइस। चला तर गाइस आता थोड्याच वेळात आहे ना इथं आरती होणार आहे, त्यामुळं आम्ही आलेलो गाइस, कारण की माझ्या मामा इकडचे अध्यक्ष आहे। सो गाइस आरती वगैरे करून आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि इथं गाइस जत्रेच्या निमित्ताने फटाके वगैरे फोडू लागलेले। गाइस इथं आहे ना म्हणजे म्हसोबा महाराजांचा खूप मान आहे
आणि इथं खूप जास्त प्रमाणामध्ये सेलिब्रेशन होतात. सिद्धीची मम्मी पप्पा पण आलेले इथं. हे बघा सिद्धी. तर गाईज आपली सिद्धी बघा किती मोठी झालेली आहे आता. सिद्धी इकडे बघ. सिद्धी हाय कर. हाय. नाही सो गाईज आता आपण चाललेलो आहे मंदिराच्या मागच्या साईडला, कारण की जी मेन जत्रा आहे गाईज, पाळणे खूपशा दुकानं ते इकडं भरतात. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता आम्ही बसलेलो आहे. नीट पकडा. येस. तर गाईज ही पूर्ण आमची फॅमिली आहे. ही आणि तिकडं पण जितके पण बसलेले गाईज पूर्ण जे आहे ना फॅमिली आमचीच आहे तिकडची. तिकडचे ते 4 सर्कल. तर गाईज नेक्स्ट राईडमध्ये बसलेलं आहात आपण. हे बघा तुम्हाला पण दाखवतो गाईज. सर्वात नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स भेटतं आता आम्हाला. तर काही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केला. तुम्ही बघितलंच असाल आता. एकदम म्हणजे सगळेजण घाबरलेले होते एकदम खतरनाक, बट एन्जॉय सगळ्यांचं झालेलं आहे. तर काहीच आता आपण आलेलो आहे गोळ्या वगैरे घेण्यासाठी. तर तिकडच्या शॉपवर खतम झालं ते, त्यामुळं आम्ही इकडं आलेलो आहे. गायचं आता भैया अजय दादा मी. तर काहीच तुम्ही पण असं कधी जत्रे वगैरेमध्ये आले तर तुम्ही पण ट्राय करा. ओके चलो हा देता एक मिनिट. तर काहीच आता आपण घरी आलेलो आहे. तर मी आणि माझ्यासाठी आणि भैयासाठी टाकलेलं काहीच इकडं. तर मी इथं झोपणार आहे. तर काहीच तुम्हाला कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. तर गाईज आजचा नेक्स्ट डे आहे. तर आज माझ्या मामाच्या इथं कंदुरीचा कार्यक्रम आहे. तर तुम्ही बघू शकता त्याच्यात नॉनव्हेज ठेवलेलं गाईज. नवस असतो तो कंप्लीट करावा लागतो, त्यामुळं नॉनव्हेज घेतलेलं आहे इथं. आणि स्पेशल आपले आचारी. तर माझ्या लहान मामाच्या मुलाचा कार्यक्रम आहे गाईज. इथं सगळेजण बसलेले आहे. इथं टाकलेला आहे मंडप. पप्पा मामा ते बघा गाईज याचा नवस आहे.
मी इथं बसलेलो गाईस बघत कसं बनवतात का. तर गाईस याचा नवस आहे आणि हा रेडी झालेला आहे. भाजी पण झालेली आहे गाईस. ड्रेस घातलेला आहे त्यांनी. तर आता आम्हाला जायचं आहे म्हसोबा महाराजाच्या मंदिरात आहे की नाही. तर गाईस इथं सिद्धी पण आलेली आहे. इकडे बघ का बरं रडू लागली. तर गाईस आता आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये. निवद वगैरे घेतलेला गाईस मामीनी ते बघ. तर स्टार्टिंगला देवाला द्यावा लागतो. तर आता आम्ही निवद लावायला आलेलो आहे आणि ह्या मुलाचा नवस आहे गाईस मामाच्या. तुम्हाला तर माहीतच आहे. चला गाईस आजचा नेक्स्ट डे आहे. तर आज माझ्या मामाच्या इथं कंदुरीचा कार्यक्रम आहे. तर तुम्ही बघू शकता त्याच्यात नॉनव्हेज ठेवलेलं गाईस. नवस असतो तो कंप्लीट करावा लागतो. त्यामुळं नॉनव्हेज घेतलेलं आहे इथं आणि स्पेशल आपले आचारी. तर माझ्या लहान मामाच्या मुलाचा कार्यक्रम आहे गाईस. इथं सगळेजण बसलेले आहे. इथं टाकलेला आहे मंडप. पप्पा मामा ते बघा काय याचा नवस आहे. मी इथं बसलेलो आहे गाईस बघत कसं बनवतात का. तू एक मग टाकायचं मुंडी हे थोडंसं बाजूला ठेवा ना आजू.